नमस्कार, मी शरद गायके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या आजच्या या सेशनमध्ये. बघा, मागील काही दिवसांपासून हे असं एक कव्हर पेज असलेली पीडीएफ तुम्ही सर्व बघत आहात. महाराष्ट्रात अनेक विद्यार्थ्यांपर्यंत ही पीडीएफ पोहोचलेली आहे, इनफॅक्ट पसरलेली आहे. आता या पीडीएफचं टायटल मी दिलेलं आहे बघा, इथं माझा फोटोही दिसेल तुम्हाला. टायटलमध्ये दिलेलं आहे की ग्रुप बी आणि ग्रुप सी मुख्य परीक्षा जी आहे 2026 मध्ये होणारी, त्यासाठीचा इंग्लिश स्ट्रॅटेजी बुकलेट ही आहे. ही जी पीडीएफ तुम्ही पाहिली असेल त्यामध्ये जवळपास 36 पानं आहेत. ती एक बुकलेट तयार होते. ह्यामध्ये आपलं टार्गेट आहे 45 प्लस प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे. मे महिन्यामध्ये आणि जून महिन्यामध्ये आपली ग्रुप बी आणि ग्रुप सी मुख्य परीक्षा असणार आहे. त्या परीक्षेमध्ये 50 प्रश्नांपैकी 45 पेक्षा अधिक प्रश्न आपण सोडवणं हे महत्वाचं आहे. मग आता वेळ उरलाय आपल्याकडे फार कमी. कमी वेळेमध्ये आता तुम्हाला पूर्ण ग्रामर शिकणं, पूर्ण व्होकॅब्युलरी, अनेक शब्द, हजारो शब्द पाठ करणं, शेकडो इडियम्स पाठ करणं आणि शेकडो कॉम्प्रिहेन्शनचे पॅसेजेस सॉल्व्ह करणं हे शक्य होणारं दिसत नाही. म्हणून तुमच्यासाठी अगदी कमी वेळेमध्ये जास्त मार्क्स कशा पद्धतीने घेतले पाहिजे किंवा कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे यासाठी मी हा प्रॅक्टिकल रोडमॅप तुमच्यासाठी घेऊन आलोय. आता ह्या रोडमॅप मध्ये बेसिकली मी दिलेलं काय, तुम्ही बऱ्याच लोकांनी हे पहिलं पान जर स्किप केलेलं असेल तर तुम्हाला सांगतो, यामध्ये काही माझं मनोगत वगैरे नाही की तुम्हाला बोर होईल. ह्यामध्ये दिलेलं आहे की रोडमॅपची ही सुरुवात आहे की कशा पद्धतीने माझा ह्या रोडमॅपला बनवण्याचा आणि हे सेशन घेण्याचा अप्रोच आहे. म्हणजे तुम्ही जर ग्रुप बी ग्रुप सी मुख्य परीक्षेची तयारी करताय, आतापर्यंत इंग्रजीचं काहीच केलेलं नाहीये, मग कमी वेळेमध्ये मार्क जर घ्यायचे तर तुम्ही काय अप्रोच ठेवला पाहिजे आणि ह्या बुकलेटला तुम्हाला जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी कशा पद्धतीने वापरावं हे दिलेलं आहे पुढच्या पानावरती. म्हणून हे सगळं व्यवस्थित वाचणे आणि त्यानंतरच पुढे जाणं सांगतो. जसं की मी दिलंय की ही फक्त वाचायची बुकलेट नाहीये. या बुकलेट मधून तुम्हाला बघावं लागेल की काय तुमच्यासाठी महत्वाचं आहे. ठीक आहे, ही फक्त वाचायची नाही. एकदा बुकलेट मधला एखादा टॉपिक पाहिला, त्यानंतर अभ्यास करायचा, पुन्हा ती बुकलेट सोबत घ्यायची आहे. त्यानंतर इंग्लिशचा जो अभ्यास आहे इथून पुढे तरी रोज करा. असं नका करू की सर आतापर्यंत इंग्लिश वाचलंच नाही, इथून पुढेही वाचत नाही. असं होऊ शकत नाही. इंग्लिश वाचल्याशिवाय, अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला मार्क्स येणार नाहीये. निदान शॉर्टकट देतोय करून, त्या शॉर्टकटचा तरी अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. आणि पीवायक्यूज जे आहेत तुमचे, ते माझ्यापेक्षा मोठे शिक्षक आहे बरं का. पीवायक्यू हा तुम्हाला माझ्यापेक्षा खरंच मोठा शिक्षक असणार आहे. पीवायक्यूजच्या शिवाय तुम्ही एक्झामला क्रॅक नाही करू शकत. त्यानंतर कनेक्टेड राहा, माझ्यासोबत कनेक्टेड राहा, जेणेकरून मी तुमच्यासाठी काहीतरी करू शकेल. बघा, जेव्हा जेव्हा तुम्हाला काही डाऊट्स वगैरे येतील, तुम्ही सरळ सरळ माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती माझ्याशी संपर्क साधू शकता आणि तुमचा डाऊट पाठवू शकता. त्या व्यतिरिक्त आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन इंग्लिश विथ शरद गायके सर या नावाने. त्याचं टेलिग्राम ची लिंक पण दिलेली आहे मी इथं, शरद गायके सर. जर तुम्ही सर्च केलं विदाउट स्पेस तरी तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल हे मिळून जाणार आहे. मग आता तुम्हाला की सर ठीक आहे, ह्या पीडीएफ मध्ये दिलेलं काय, ह्या पीडीएफ मध्ये मी 1984 पासून ते आत्तापर्यंत जेवढ्या काही परीक्षा झाल्यात, एमपीएससी ने जेवढ्या काही परीक्षा घेतल्या, त्या सगळ्या परीक्षांचे सगळे जे प्रश्न आहेत पीवायक्यूज, ते सगळे मी काय केलेत, वेगळे काढले आणि त्यांना अनालाइज केलं आणि त्यानुसार हा जो रोड मॅप आहे तो बनवलेला आहे. ह्या रोड मॅप मध्ये बेसिकली दिलेलं काय हेही तुम्हाला एकदा दाखवून देतो. बघा, ग्रामर, व्होकॅब्युलरी, इडियम्स आणि कॉम्प्रिहेन्शन हे 4 गोष्टी असतात आपल्या पेपरमध्ये. आपल्या पेपरमधले जे प्रश्न आहेत ते ग्रामर, व्होकॅब्युलरी, इडियम्स आणि कॉम्प्रिहेन्शन ह्या 4 भागांमध्ये डिवाइड केले. त्यापैकी कॉम्प्रिहेन्शनचे 5 मार्क्स फिक्स आहे, कमी जास्त होत नाही. ठीक आहे. ग्रामरचा जो पार्ट आहे त्यामध्ये जवळपास 25 ते 27 प्रश्न येतात. व्होकॅब्युलरी मध्ये 11 ते 13 प्रश्न येतात. जवळपास 6-7 प्रश्न हे इडियम्स वरती आधारित असतात. मग समजून घ्या, जसं की ग्रामरचे जर 25 ते 27 प्रश्न विचारले जाणार आहेत, तर ग्रामरचे टोटल टॉपिक्स किती आहेत ज्यावरती आयोग प्रश्न विचारतं? जवळपास 20 एक टॉपिक्स आहेत ज्याच्यावरती आयोग प्रश्न विचारतं. मग काय हे आपले सगळे 20 टॉपिक जे आहे सगळेचे सगळे सारखेच महत्वाचे आहेत का? आजपासून पुढे तुम्ही 20 टॉपिक सारख्याच पद्धतीने अभ्यास केला तर चालेल का?
म्हणजे सगळ्याच टॉपिक्सना सारखाच वेळ दिला तर चालेल का? नाही. मग ह्या पीडीएफ मध्ये बेसिकली केलेलं काय की आपले जे ग्रॅमरचे टॉपिक्स आहेत, जे व्होकॅब्युलरीचे टॉपिक्स आहेत, त्यांना आपण टियर वाईज डिवाइड केलेलं आहे. जसं की ग्रामरच्या टॉपिक्स ना आपण 3 टियर्स मध्ये डिवाइड केलेलं आहे. 3 टियर्स कुठले कुठले? टियर 1, टियर 2 आणि टियर 3 मध्ये. हे बघा बघा ग्रामरचे टॉपिक्स 3 टियर मध्ये. टियर 1 मध्ये काय दिलाय? सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जाणारे टॉपिक्स. त्यानंतर टियर 2 मध्ये काय दिलंय? मर्यादित प्रश्न विचारले जातात, परंतु हे आपल्याला फार महत्वाचे आहेत. टियर 1 नंतर टियर 2 चे प्रश्न. त्यानंतर दिलाय टियर 3, सर्वात कमी प्रश्न विचारले जाणारे टॉपिक्स. म्हणजे फिक्स्ड असतं हे, असं नाही की एक्झाम टू एक्झाम चेंज होतं. नाही, हा पॅटर्न फिक्स आहे की ग्रामरच्या टियर 1 मधले टॉपिक्स तेच असणार आणि त्याच टॉपिक मध्ये सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात. त्यानंतर टियर 2 मधले टॉपिक्स पण फिक्स्ड आहे, त्यामध्ये टियर 1 पेक्षा थोडेसे कमी प्रश्न विचारले जातात. आणि टियर 3 मधले पण टॉपिक्स फिक्स्ड आहे, जसं की क्वेश्चन टॅग असेल, पंक्च्युएशन मार्क असेल, क्वेश्चन फॉर्मेशन असेल, है ना. हे जे टॉपिक्स आहेत हे खूप कमी प्रश्न यावरती विचारले जातात. जसं की एखाद्या परीक्षेमध्ये एखादा प्रश्न येईल, नाहीतर एकही प्रश्न येणार नाही. अशा टॉपिक्सना आपण टियर 3 मध्ये टाकलेलं आहे. मग आता प्रत्येक टॉपिक मध्ये तुम्हाला तयारी करताना काय करायचंय तेही सांगतो तुम्हाला. बघा, पीडीएफ मध्ये जे टॉपिक्स मी दिलेले आहेत त्या प्रत्येक टॉपिक मध्ये काय काय दिले, त्या टॉपिकची वैशिष्ट्ये दिली आहेत. बघा, पीडीएफ मध्ये जेवढे टॉपिक्स मी टियर वाइज दिले, जसं की टियर 1 ग्रामर टॉपिक सुरुवात होत आहे वर्बने. ठीक आहे, मग वर्बने सुरुवात होते तर वर्बचा जो टॉपिक असेल, बघा या पीडीएफ मध्ये, आता बघा ह्या पीडीएफ मध्ये दिलेलं काय, पीडीएफ मध्ये प्रत्येक टॉपिकला टियर 1 चा जसं की टॉपिक घेतला ग्रामरचा वर्ब आहे. ठीक आहे, काय दिलंय? त्या टॉपिकची वैशिष्ट्ये. मग यामध्ये वर्बची वैशिष्ट्ये दिलेली दिसत आहे बघा, की वर्ब जो टॉपिक आहे आपल्या आयोगाच्या परीक्षेच्या दृष्टीने कसा महत्वाचा आहे. त्यानंतर पीवायक्यूज वर आधारित रूल्स दिलेले आहेत. आता तुम्हाला की सर पीवायक्यूज वर आधारित रूल्स कसे दिलेत? बघा दाखवतो. पीवायक्यूज वरती आधारित रूल्स पण दिलेले आहेत की आतापर्यंतचे वर्ब वरती आधारित सगळे प्रश्न पाहिजे आणि त्या प्रश्नांमधून मी काय काढलं की असे कोणते रूल्स आहेत ज्यावरती दरवर्षी हमखास प्रश्न विचारला जातो. जसं की पहिला रूल इथं दिलाय, इथं दुसरा रूल दिलाय. पहिला रूल पहिल्या पेजवरती आहे, दुसरा रूल आहे, तिसरा रूल आहे, त्यानंतर चौथा रूल आहे. आणि या सगळ्या रूल्सच्या शेवटी काय काय दिलंय, त्या रूलवर आधारित प्रश्न विचारला की त्या प्रश्नामध्ये कॉमन ट्रॅप काय केलेलं असतं आपल्यासाठी, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर चुकावं यासाठी आयोगाने कॉमन ट्रॅप काय केलेला असतो हे सुद्धा प्रत्येक टॉपिक मध्ये देऊन ठेवलेलं आहे. म्हणून तुम्ही जेव्हा आता अभ्यास करणार आहात तर मी इथं ज्या पद्धतीने दिलंय ग्रामरचे टॉपिक्स वगैरे, जसं की टियर 1 मध्ये पहिला टॉपिक दिलाय वर्बचा, मग पुढचा टॉपिक दिलेला आहे सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट, फार महत्वाचा टॉपिक आहे. त्यातल्या त्यात हा जो वर्बचा टॉपिक असतो, वर्ब वरती आधारित काय काय टॉपिक्स आहे, वर्ब, मॉडल वर्ब, त्यानंतर सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट, टेन्स, कंडिशनल, व्हॉइस, नरेशन, 7 टॉपिक्स हे वर्ब वरती आधारित असतात. म्हणून या सगळ्या टॉपिक्सचा चांगलं करण्यासाठी तुम्हाला वर्बला चांगल्या पद्धतीने शिकणं महत्वाचं आहे. त्यानंतर सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट आहे, टेन्स आहे, आर्टिकल्सचा टॉपिक फार महत्वाचा आहे. टियर 1 मधले टॉपिक्स हे सगळे, प्रोनाउन, त्यानंतर प्रेपोजिशन्स आहे, ॲडजेक्टिव्हज आणि डिटर्मिनर्स आहे, ॲडव्हर्ब्स आहे, त्यानंतर डिग्री आहे, डिग्री ऑफ कंपॅरिझन कशा पद्धतीने आपल्याला कन्व्हर्जन करावं लागतं. आता बघा, डिग्री, व्हॉइस, नरेशन, सिंपल कंपाऊंड, कॉम्प्लेक्स, हे 4 टॉपिक्स कसे आहेत, आपल्याला त्यामध्ये सेंटेन्सचं कन्व्हर्जन विचारलं जातं, बरोबर. मग कन्व्हर्जन करत असताना प्रत्येक गोष्टीमध्ये काही कीवर्ड्स असतात. जसं की डिग्रीचं टॉपिक तुम्ही सॉल्व्ह करताय, डिग्रीवर आधारित प्रश्न आहेत, मग कन्व्हर्जन करताना काही कीवर्ड्स आहेत ते सुद्धा इथं दिलेले आहेत. पीडीएफ मध्ये खूप बारकाईने गोष्टी दिलेल्या आहेत, अननेसेसरी डेटा काहीच दिलेला नाहीये. म्हणून या पीडीएफ वरती विश्वास ठेवा. पीडीएफ हाताशी ठेवून पीडीएफ मध्ये दिलेले जे काही नियम आहेत त्यांना पहिले शिकून घ्या. त्यानंतर तुम्ही जर म्हणाल की सर 36 पानाची पीडीएफ आहे, त्यामधलं सगळं झालं, म्हणजे 36 पानाची पीडीएफ आहे, त्यापेक्षा मी असं करतो ना 100-200 पानाचं एक पुस्तक घेतो ग्रामरचं आणि सगळंच वाचून काढतो. तुला जेवढं वाचायचं तेवढं वाच, पण
अगोदर तू ह्या पीडीएफ मध्ये दिलेल्या गोष्टी कर. पीडीएफ मध्ये ग्रामरचे टॉपिक ज्या सिक्वेन्सने दिले त्या सिक्वेन्सने अभ्यास कर. ज्या टियर मध्ये दिले त्या टियरनुसार तेवढा त्याला वेळ दे. जर तुला वाटलं की मला हे केल्यानंतर अधिक वेळ माझ्याकडे उरतोय तर मग तू उर्वरित वेळेमध्ये जास्त अभ्यास करायला हरकत नाही, चांगली गोष्ट आहे उलट. पण जोपर्यंत तुमचं हे पीडीएफ कंप्लीट होत नाही तोपर्यंत दुसरं कशाला हात नका लावू. लक्षात. आता बघा इथं टियर 2 ग्रामर टॉपिक सुरू होतात. टियर 2 मध्ये काय काय आहे? व्हॉइस आहे, त्यानंतर नरेशन आहे, त्यानंतर कंडिशनल्स आहे, कंजंक्शन्स आहेत. बघा एखादा माणूस म्हणाल की सर मला ना कंजंक्शनचं टॉपिक फार अवघड जातो, म्हणजे कंजंक्शन हे फार मला कळतच नाही नेमकं कंजंक्शनला कशा पद्धतीने अभ्यास हवा. सर बघा मित्रांनो, आपला जो कंजंक्शनचा टॉपिक आहे ना त्याला मी अगदी एका बॉक्समध्ये, एवढ्याच बॉक्समध्ये काढून घेतलेला आहे. हा बॉक्स तुम्हाला व्यवस्थित कळला ना तुम्हाला काहीच करायची गरज नाही. हा बॉक्स म्हणजे कंजंक्शनची अख्खी समरी आहे. कंजंक्शनचं काम काय असतं? दोन वेगवेगळ्या शब्दांना, क्लॉजेसना, नाउन्सना, फ्रेजेसना जोडण्यासाठी येतात. मग एकतर त्यामध्ये ऍडिशन असते, विरोधाभास म्हणजे कॉन्ट्रास्ट असतो, कारण दाखवायचं असेल रिझन असेल म्हणजे रिझल्ट असेल तर परिणाम, त्यानंतर कंडिशन दाखवायची असेल म्हणजे अट दाखवायची असेल, वेळ दाखवायचा असेल एखादी गोष्ट घडण्याची, त्यानंतर चॉईस दाखवायची असेल हे किंवा ते अशा पद्धतीने, किंवा कोरिलेशन दाखवायचं असेल, तर ह्या सगळ्या कामांसाठी जे कंजंक्शन्स वापरले जातात ना ते सुद्धा मी इथं दिलेले आहेत. तर हे एवढे कंजंक्शन्स आहेत, त्याची उदाहरणं आहेत त्या कंजंक्शन्सची. बरोबर. हा बॉक्स तुम्हाला व्यवस्थित कळला म्हणजे तुमचं कंजंक्शन झालंय पोरांनो. तुम्हाला फक्त पीवायक्यू सॉल्व्ह करायची गरज आहे. लक्षात. त्या व्यतिरिक्त क्लॉजेसचा टॉपिक आहे, त्यानंतर सिंपल कंपाऊंड कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे हे सगळं या पीडीएफ मध्ये दिलंय. इनफॅक्ट प्रत्येक टॉपिक मध्ये मी तुम्हाला हेही दिलंय की काय नाही करायचं. एक तिथं दिलेलं दिसणार तुम्हाला काय अवॉइड करायचं. काय अवॉइड करायचं? सिंपल कंपाऊंड कॉम्प्लेक्स मध्ये डेफिनेशन पाठ करणं अवॉइड करायचं, समजून घ्यायचं. रॅन्डम कन्व्हर्जन प्रॅक्टिस नाही करायची. आपल्या परीक्षेच्या दृष्टीने जे महत्वाचं आहे तेच करायचं. त्यानंतर सेंटेन्स लांब आहे म्हणून कॉम्प्लेक्स समजायचं, हे चूक आहे. कंपाऊंड सेंटेन्स वेगळं, कॉम्प्लेक्स वेगळं आणि कंपाऊंड कॉम्प्लेक्स वेगळं. आलं लक्षात. त्यानंतर टियर 3 ग्रामर टॉपिक्स मध्ये काय? एक टाइप्स ऑफ सेंटेन्स, मग वर्ब मूड, त्यानंतर क्वेश्चन टॅग, फॉर्मेशन ऑफ क्वेश्चन आणि पंक्च्युएशन. हे असे आहेत ज्यांना फक्त एकदाच अभ्यासायचं, एकदा ग्रामरची थिअरी समजून घ्यायची यामध्ये जी दिलेली आहे आणि एकदा सगळे पीवायक्यू सॉल्व्ह करायचे, परत त्याला हात लावायचं नाही. हवं तर एक्झामच्या 8-10 दिवस अगोदर केलं तरी चालेल. हे खूप महत्वाचे नाहीत, पण करा. का? एखादा दुसरा मार्क आपला वाचू शकतो याच्याने. लक्षात. त्यानंतर पुढचं आपलं सेक्शन येतं व्होकॅब्लरीचं. आता पोरांनो तुम्ही मला की सर व्होकॅब्लरी मध्ये आम्हाला फार टेन्शन येतं. बघा फारच टेन्शन येतं. का टेन्शन येतं? कारण की शब्द, हजारो शब्द जर आम्हाला माहिती असतील तर आज आम्ही पेपर सॉल्व्ह करू शकतो, असं नसतं. एमपीएससी ची परीक्षा आहे, ह्याचा पॅटर्न खूप मोठा नसतो. पेपर जरी तुम्हाला व्होकॅब्लरी हेवी वाटला तरी तुमची व्होकॅब्लरी खूप हेवी नसते, खूप डिफिकल्ट नसते. एक फिक्स्ड पॅटर्न असतो, समजून घ्या. व्होकॅब्लरी मध्ये मी काय केलेलं आहे, जसं की व्होकॅब्लरीचे तुम्हाला माहिती असतील वेगवेगळे 8 प्रश्न प्रकार आहे, जे तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळेल ना. हे 8 प्रश्न प्रकार आहे. तुम्हाला की सर हे व्होकॅब्लरीचे टॉपिक्स आहेत का? नाही. बघा, कॉमनली कन्फ्युजिंग वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, सिनोनिम्स, अँटोनिम्स, होमोनिम्स, जनरल व्होकॅब्लरी, मिसस्पेल्ड वर्ड आणि वर्ड फॉर्मेशन. हे 8 व्होकॅब्लरीचे प्रश्न प्रकार आहे. म्हणजे व्होकॅब्लरीवरती आधारित हे प्रश्न विचारले जातात. त्यांना सुद्धा मी 3 टियर्स मध्ये डिवाइड केलेलं आहे. टियर 1 मध्ये येतं वर्ड्स ऑफन कन्फ्यूज, वन वर्ड सबस्टिट्यूशन, सिनोनिम्स, अँटोनिम्स. का? कारण की सर्वाधिक प्रश्न ह्या 4 टॉपिक्स वरती आधारित असतात. त्यानंतर टियर 2 मध्ये होमोनिम्स आणि जनरल व्होकॅब्लरी आहे. त्यांचं महत्व टियर 1 पेक्षा थोडंसं कमी आहे. आणि सगळ्यात कमी महत्व असलेले म्हणजेच एखादा किंवा 0 प्रश्न येणारे प्रश्न प्रकार आहे मिसस्पेल्ड वर्ड आणि वर्ड फॉर्मेशन. म्हणून यांना सुद्धा ग्रामर प्रमाणेच टियर 1 च्या टॉपिक्सला सर्वाधिक वेळ द्या, टियर 2 च्या टॉपिक्सला त्यापेक्षा थोडासाच कमी, आणि टियर 3 च्या टॉपिक्सना एकदा तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. आता तुम्ही मला की सर ठीक आहे तुम्ही सांगताय या सिक्वेन्सने करा, पण करायचं कुठून? मी सांगतो. बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला की सर करायचं कुठून. आता इथं ना कॉमनली कन्फ्युजिंग वर्ड्स दिलेले आहेत. कॉमनली कन्फ्युजिंग वर्ड्सचा ना हा टॉपिक आहे.
आता हा जो कॉमनली कन्फ्युजिंग वर्डचा टॉपिक आहे, ह्यामध्ये मी काय केलंय माहितीये का, फक्त कॉमनली कन्फ्युजिंग वर्ड्सच नाही, कुठलाही टॉपिक असेल ना व्होकॅब्युलरीचा, त्यामध्ये मी 2 प्रकारच्या लिस्ट दिलाय. पहिली लिस्ट आहे सर्वाधिक रिपीट झालेले कन्फ्युजिंग वर्ड्स, म्हणजेच काय, आतापर्यंत 1984 पासून ते आतापर्यंत ज्या शब्दांना अनेक वेळा रिपीट केलेला आहे आयोगाने, त्या सगळ्या शब्दांची ही लिस्ट आहे. जर आतापर्यंत रिपीट झाले तर या पुढे सुद्धा यापैकी काही शब्द रिपीट होऊ शकतात. म्हणून ही पहिली लिस्ट जी आहे इथपर्यंतची, ही पहिले करून घ्यायची. इथपर्यंतची ही अख्खी लिस्ट. त्यानंतर पुढची लिस्ट मी दिलेली आहे संभाव्य कन्फ्युजिंग वर्ड्स. संभाव्य म्हणजे कसे, जे आतापर्यंत रिपीट झालेल्यांपैकी नाहीयेत पण इथून पुढे विचारले जाऊ शकतात. मग त्यामध्ये दिलंय मी संभाव्य कन्फ्युजिंग वर्ड्स, म्हणजे आतापर्यंत विचारले गेलेले आहेत पण रिपीट होऊ शकतात, किंवा आतापर्यंत विचारले गेलेले नाहीयेत पण विचारले जाऊ शकतात. ते सगळे शब्द मी ह्याच्यामध्ये दिलेले. आता पुढे काय बघा, कन्फ्युजिंग वर्ड झाला, त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन, त्याची सुद्धा लिस्ट दिली आहे की आतापर्यंत सगळ्यात जास्त रिपीट झालेले वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि संभाव्य वन वर्ड सबस्टिट्यूशन. सिनोनिम्सचं पण तसंच आहे, अँटोनिम्सचं पण तसंच आहे, होमोनिम्सचं पण तसंच आहे. जेवढ्या शब्दांची लिस्ट मी याच्यामध्ये दिली आहे, सगळ्यात पहिले त्या शब्दांना शिकून घ्या. प्रत्येक टॉपिक म्हणजे प्रत्येक क्वेश्चन टाईप नुसार मी दिलेलं पण आहे की या क्वेश्चन टाईपला सॉल्व्ह करण्यासाठी कशा पद्धतीने तुम्ही अप्रोच केलं पाहिजे, बरं का. अशा पद्धतीने आपण ग्रामर पाहिलं, व्होकॅब्युलरी पाहिलं. आता बघा इडियम्सचा टॉपिक आहे. इडियम्स ना बरेच लोक व्होकॅब्युलरी मध्ये काउंट करतात, नका करू. मी सांगतो काय काय करायचं. इडियम्सला वेगळा सेक्शन ठेवा. का, कारण की इडियमचं ना एकट्याचं वेटेज खूप जास्त आहे. 5 ते 7 प्रश्न इडियम्स वरती आधारित येतात. मग इडियम्स मध्ये मी काय दिलंय बघा, तुम्हाला एक लिस्ट दिली आहे ज्यामध्ये व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी इडियम्स, म्हणजेच काय, आतापर्यंत 4 ते 6 वेळा रिपीटेडली विचारले गेलेले जे इडियम्स आहे ना, त्याची एक लिस्ट दिली आहे. त्यानंतर हाय फ्रिक्वेन्सी इडियम्स म्हणजे 2 ते 3 वेळा जे रिपीट झालेले इडियम्स, त्यांना सुद्धा मी इथं लिस्ट मध्ये दिलेलं आहे. आणि त्यानंतर मॉडरेट बट ट्रेंडिंग, म्हणजे आतापर्यंत विचारले गेलेले आहेत काही, आणि काही विचारले गेलेले नाहीयेत, पण हे जे इडियम्स आहेत ते रिपीट होऊ शकतात. जे विचारले गेलेत ते रिपीट होऊ पण शकतात, आणि जे नाही विचारले गेलेत ते आपल्या येणाऱ्या परीक्षेमध्ये येऊ शकतात. अशा 3 प्रकारच्या लिस्ट मी तुम्हाला इथं इडियम्स मध्ये दिलेल्या आहेत. ह्याच्या बाहेरचं तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये. आणि जर करायची इच्छा असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, पण आधी हे करा, मग बाहेरचा अभ्यास करा, त्याशिवाय करू नका. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे आपला कॉम्प्रिहेन्शन, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. अनेक विद्यार्थ्यांना रीडिंग कॉम्प्रिहेन्शन पाहिलं की तोंडाचं पाणी पळून जातं, परीक्षेमध्ये एकदम टेन्शन येतं, घाम फुटतो. आणि बरेच विद्यार्थी असे आहेत जे रीडिंग कॉम्प्रिहेन्शनच्या 5 मार्कांच्या प्रश्नांना स्ट्रेट अवे स्किप करतात, सोडून टाकतात, सॉल्व्हच करत नाही त्याला. का, कारण की त्यांना वाटतं की कॉम्प्रिहेन्शन आहे, पॅसेज आहे, खूप मोठा आहे, वाचून कळेल का नाही कळेल, घाबरून जातात. असं नका करू. कॉम्प्रिहेन्शनचे प्रश्न सोडवणं खरंच खूप सोपं आहे पोरांनो. मी सांगतो का सोपं आहे ते समजून घ्या. तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे कॉम्प्रिहेन्शन मध्ये. पहिली गुड न्यूज आहे की ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षेमधले जे कॉम्प्रिहेन्शनचे पॅसेज आहेत ना, ते व्होकॅब्युलरी हेवी नसतात. खूप मोठी व्होकॅब्युलरी त्या कॉम्प्रिहेन्शनच्या पॅसेज मध्ये नसते. दुसरी गुड न्यूज आहे, ते लिटररी नसतात, कादंबऱ्या कथांप्रमाणे नसतात. त्यानंतर इंटरप्रिटेशन बेस्ड नसतात, म्हणजे युपीएससी मध्ये जे विचारले जातात ना आपल्याला कॉम्प्रिहेन्शनचे पॅसेज, की याचा अर्थ काय, याचं इंटरप्रिटेशन काय, किंवा याचा इन्फ्लुएन्स काढा वगैरे वगैरे, तसे प्रश्न याच्यात नसतात. ह्यामध्ये आपल्याला प्रश्न कसे विचारले जातात, फॅक्च्युअल प्रश्न असतात. या पॅसेज मधले प्रश्न फॅक्च्युअल म्हणजे काय, जो प्रश्न तुम्हाला विचारलाय त्याचं उत्तर तुम्हाला पॅसेज मध्ये मिळणारच आहे. दुसरं, त्याची लेंथ मॉडरेट आहे, खूप लंबा पॅसेज नसतो. तिसरं, डायरेक्टली क्वेश्चन ओरिएंटेड असतात. तुमचे जे पॅसेज आहे सॉल्व्ह करतानाची जी पद्धत असते ना, ती पण मी इथे दिलेली आहे, की तुम्ही सॉल्व्ह करताना काय केलं पाहिजे, स्टेप बाय स्टेप दिलंय. पहिली स्टेप, रीड द क्वेश्चन्स फर्स्ट. अगोदर पॅसेज वाचायला नका घेऊ, पहिले प्रश्न वाचा, प्रत्येक प्रश्नातले कीवर्ड्स तुम्ही अंडरलाईन करा, मग पॅसेज वाचायला घ्या. पॅसेज वाचताना पॅसेज कॉम्प्रिहेन्शनचा 2दा वाचायचाच नाहीये, एकदाच वाचायचा आणि त्यातच प्रश्न सोडवायचे. मग त्यासाठी काय करायचं, आधी प्रश्न वाचा, कीवर्ड्सना अंडरलाईन करा, मग पॅसेज वाचायला घ्या. प्रत्येक ओळण ओळ मनातल्या मनात ट्रान्सलेट करत बसू नका, काही गरज नाहीये. लक्षात.
त्यानंतर कीवर्ड्स शोधा आणि तेच तुमचे उत्तर आहेत मार्क करताना. जर देव करो आणि तुमच्या परीक्षेमध्ये असा प्रश्न आला की या पॅसेजचं सेंट्रल थीम काय, कुठे शोधाल त्याचं उत्तर? पहिल्या 2-3 ओळींमध्ये. कुठेच जायचं नाही. जर प्रश्न आला की या पॅसेजचं कन्क्लुजन काय, कुठे शोधाल त्याचं उत्तर? शेवटच्या पॅराग्राफमध्ये. कुठेच जायचं नाही. आणि जर प्रश्न आला तुम्हाला की सेंट्रल थीम या पॅसेजला टायटल द्या, संपला प्रश्न. तेवढं तर गेस करू शकता तुम्ही, बरोबर? त्यानंतर काय अवॉइड करायचं? पॅसेजला 2दा वाचणं अवॉइड करायचं, प्रत्येक ओळीला ट्रान्सलेट करणं अवॉइड करायचं. या सगळ्या गोष्टी तुम्ही जर पाळल्या तर पॅसेजचे जे 5 प्रश्न आहेत ना, ते 5ही प्रश्न तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. एखादा सोडून द्या तुम्ही. 4 प्रश्नांपेक्षा कमी प्रश्न सुटलेच नाही पाहिजे पॅसेजचे. ह्या आपल्या पीडीएफ मध्ये ज्या काही पद्धतीने मी तुम्हाला सांगितलंय की अभ्यास करायचा, त्या पद्धतीला जर तुम्ही व्यवस्थितपणे फॉलो केलं तर तुम्हाला 45हून अधिक प्रश्न सॉल्व्ह करण्यापासून कोणीच नाही रोखू शकत, कोणताच आयोग नाही. लक्षात? चला. हे सेशन सर्वांनी बघा आणि पीडीएफ ला एकदा रेफर करा. त्यानंतर पुढचं सेशन जे आपलं असणार आहे याच चॅनलवरती, त्यामध्ये आपण या पीडीएफ मध्ये दिलेले जे काही टॉपिक्स आहेत, प्रत्येक टॉपिकला आपण हात घालणार आणि काही जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ना, त्यांना आपण या चॅनलवरतून सिरीजने सॉल्व्ह करणार, शिकून घेणार. ठीक आहे? चला, तर इथं सेशनला विराम देऊन तुमची रजा घेतो. भेटूया आपल्या पुढच्या सेशनमध्ये पीडीएफ एक्सप्लेन करण्यासाठी किंवा पुढचा टॉपिक शिकण्यासाठी. ठीक आहे? तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. जय हिंद.